भरधाव आयशरची प्रवाशी बसला धडक, 18 जण जखमी. नागपूर नांदेड राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगातील आयशर टेम्पो रॉंग साईडने येऊन एका राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर येऊन आदळला. या अपघातात चालकासह 4 जण गंभीर तर 18 जण जखमी असे एकूण बसमधील 22 प्रवासी जखमी झाले असून जखमींना अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात दिनांक 30 मार्च रोजी दुपारी 3 ते 3:30 वाजताच्या सुमारास अर्धापूर ते पारडी दरम्यान शंकरराव चव्हाण महाविद्यालय सम्राट चौकाजवळ घडला आहे. राज्य परिवहन महामंडळाची सावरगाव ते नांदेड बस क्रमांक MH04 N9172 ही 25 प्रवासी घेऊन नांदेडकडून सावरगावकडे निघाली होती. त्याच दरम्यान समोरून रॉंग साईडने येणारा आयशर टेम्पो क्रमांक MP11 T0413 हा भरधाव वेगात येऊन बसवर आदळला. या अपघातात बसचा चालक विश्वास गुलाबराव जाधव, राहणार सुगाव, तालुका लोहा, जिल्हा नांदेड, गुलाब मारुती राठोड, वय 70 वर्ष, राहणार चुंचा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली, साजराबाई उत्तम सूर्यवंशी, वय 60 वर्ष, राहणार मंठा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड व आयकर चालक राकेश अमरसिंग लंवशी, वय 40 वर्ष, राहणार धार, तालुका जिल्हा धार, मध्य प्रदेश हे 4 जण गंभीर जखमी झाले तर बसमधील अन्य 18 प्रवासी जखमी झाले असून या जखमींना महामार्ग पोलिसांनी अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस कर्मचारी शेख नईम खेडकर, श्रीवास्तव, डवरे, डुकरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली आणि रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली आणि सदरील अपघाताची माहिती अर्धापूर पोलिसांना दिली, अशी माहिती वसमत फाटा महामार्ग पोलीस उपनिरीक्षक शेख यांनी दिली आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.